नमस्कार. नमस्कार नमस्कार. सर्वात अगोदर तर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला. धन्यवाद धन्यवाद. वयाच्या कोणत्या वर्षाला म्हणजे आपण आता वाढदिवस करत आहात आणि कशा प्रकारचा राहिला म्हणजे आतापर्यंत असा जो प्रवास राहिला? मी जनरली वाढदिवस मी स्वतःचा तर कधी आयुष्यात मनवलेला नाही. लहान असताना आई बाबा हे माझे वाढदिवस मनवायचे, उत्सव मनाचे वाढदिवसाचा. आणि आता जे आहे माझे मुलं आणि पुतणे व माझे जे सहयोगी मित्र आणि काही वडीलधारे लोक आहे ते मनवायचे. तर आजही असं झालं की गेल्या 7 वर्षापासून माझे मित्रच मला वाढदिवसाच्या शुभकामना देऊन आनंद उत्सव मनवायचे. आपल्या मित्रांकडून आपल्या चाहतेगणांकडून एवढं प्रेम आपल्याला भेटत आहे, काय सांग? नाही, असं आहे की याची भूमिका अशी आहे की जे प्रेम मित्र आणि माझे चाहते मला देतात, माझी अशी इच्छा असते प्रत्येक वेळा की टीट फॉर टॅक, ज्यांच्याकडून जे भेटलं ते डबल करून आपण त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. मित्रता असो की वैरी असो. तर माझा एक असा सिद्धांत राहिला आहे जीवन जगायचा. आज मी वयाच्या 53व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे, 52 कंप्लीट झालेलं आहे. आणि हे सर्व घडत असताना मला माझ्या राजकारणी शत्रूंनीच मला शिकवलेलं आहे की जीवन कसं जगायचे म्हणून. तर याच्यातून मला भरपूर काही शिकायला भेटलं वयाच्या ह्या वर्षापर्यंत. आणि मी इतक्या वर्षापासून सक्रियच राहिलो आणि घरी सर्वात लहान असल्यामुळे की भरपूर लोक माझ्यावर प्रेम करणारेच राहिले आणि लहानावर कोणी प्रेम करते. आणि राजकारणात म्हणजे मी प्रधानपद ज्या दिवसापासून केलं ते आमचे मोठे भाऊ विकासभाऊ ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही राजकारणात इन्व्हॉल्व झालो. आणि राजकारण मला फारसं जमलं नाही आणि मी राजकारणात नगरसेवकाच्या भूमिकेमध्ये 4दा इलेक्शन कॉन्टेस्ट केलं आणि मी तिथे पराभूत झालो. पण मला आजही ह्या सर्व गोष्टीचा अफसोस नाही. हे याच्यासाठी नाही की मी नगरसेवकाची जी भूमिका मांडायची राहत होती ती फक्त सोशल ह्या माध्यमातून आणि सोशल करता करताच मी राजकारणात आलो. आणि विकास भाऊच्या माध्यमातून आजच्या घडीला आम्ही सर्व मित्रमंडळी त्यांच्यासोबत जुळलेले आहे. कोणी असं म्हणजे भरपूरसे असे लोक जुळलेले आहे की जे पक्षाचं त्यांना फारसं हे नाही आहे, मैत्री भाऊबंदकी ह्याच नात्याने जुळलेले आहे. राजकारणी वैरी खूप सारे भेटले तरी पण आपण थांबलात नाही. आपण सतत समाजकार्य करत राहिले, सोशल वर्क करत राहिले. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षाला काय एक नवीन ध्येय, एक नवीन टार्गेट आपण ठेवलेलं आहे? नाही, माझं तर मला आता मी 4दा हारल्यानंतर वयाच्या 53व्या वर्षी किंवा 54व्या वर्षी मी पुन्हा इलेक्शन कॉन्टेस्ट करावं अशी माझी कुठल्याही प्रकारची भूमिका नाही आहे. मला आमचे मोठे भाऊ माननीय विकासभाऊ ठाकरे आमदार साहेब, शहर अध्यक्ष विकासभाऊ यांनी अशी जबाबदारी दिलेली आहे की बाबा रे, तू शहरामध्ये पदाधिकारी आहे आणि तू आता तुझ्या एरियातले जे वार्ड येतात तिथे नगरसेवक इलेक्शन त्यांना लढवून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे प्रयत्न राहतील. काय सांगाल, आज वाढदिवस आहे, चाहतेगणांकडून कशा प्रकारचे नियोजन करण्यात आलेले आहे? आपली दिवसाची सुरुवात आज कशा प्रकारे झाली आणि समोर काय प्लॅन? नाही, आता काल रात्री आमच्या फॅमिलीने माझा वाढदिवस साजरा केला कारण की त्यांना माहीत आहे की वाढदिवसाच्या दिवशी हे घरी राहणार नाही है ना. आणि म्हणून त्यांनी कालच रात्री 12 वाजता माझा वाढदिवस साजरा केला. आज माझ्या मित्रमंडळींनी एक वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
कुठल्या लॉनमध्ये. तर चाहत्यांचं असं असते की मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की चाहते जे असतात, आपण जसं असलो त्याच हिशोबाने चाहते आपल्याला चाहतात. प्रेम दिलाय तर प्रेम शेवटी भेटणारच. भेटणार, 100% भेटणार. आपले जे चाहतेगण आहे, जे आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतात, आपल्या वाढदिवस साजरा करतात, त्यांनी भरभरून प्रेम देतात, त्यांना काय एक प्रेमाचा संदेश असणार आहे? माझं असंच म्हणणं आहे की जे तुम्ही वैरीपणा ठेवून जिंकू नाही शकत, ते प्रेमाने जिंकू शकतात. तर त्यांनाही मला हेच सांगणं आहे की जीवनात मी कोणासोबत वैर नाही ठेवला तर कोणासोबतही वैर ठेवून काही अर्थ नाही. कारण की तुम्हाला माहित आहे की घमंड आणि वैर हे एवढा मोठा इतिहासात आपण त्याचं वर्णन ऐकलं आहे रावणाचं. तर रावणगिरी कोणाचीच नाही चालत. म्हणून सर्व काही नाही का रामासारखं प्रेमाने केलं तर सर्व व्यवस्थित होऊन जाते. जग जिंकण्याचं. जग जिंकता येतं.